कार्यकर्त्यांनी माझ्या समोर त्यांच्या वेदना आणि दुःख मांडलंय. आपण पण त्यांना जे घडलं ते सांगितलंय. आपल्या मतदारसंघात आज जातोय, त्यानंतर पुन्हा एक समता परिषदेची बैठक आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निराशा आहे. सुसंस्कृतपणे आपल्या भावना व्यक्त करा असं सांगितलंय. जोडे मारू आंदोलन करू नका असे आवाहन आपण कार्यकर्त्यांना केलंय. प्रश्न मंत्रिपदाचा नाही, पक्षाचे प्रमुख निर्णय घेतात. आमच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार आहेत. लोकसभा निवडणुकीत देखील मला वरून निवडणूक लढण्यासाठी सांगितले होते. 1 महिना झाला तरी माझं नाव जाहीर झालं नाही. माझ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटपर्यंत आग्रह धरला होता. मी 40 वर्षांपासून इथे आहे, म्हणून मला राज्यसभा द्या अशी माझी मागणी होती. पण आता आपण लढलो आणि आता मला जाण्यासाठी सांगत आहेत. प्रफुल्ल पटेल समीर भुजबळ यांच्या संपर्कात आहेत. ते त्यांच्याशी बोलत आहेत. तुम्हाला वाटेल तेव्हा वरती पाठवणार, वाटेल तेव्हा खाली आणणार. भुजबळ तुमच्या हातातलं खेळणं आहे का? भुजबळांचा संतप्त सवाल करत तुम्ही उठ म्हणाले की उठ आणि बस म्हणाले की बस हे ऐकणारा छगन भुजबळ असा मनुष्य नाही, असा टोला छगन भुजबळांनी लगावलाय. हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना अर्थात प्रफुल्ल पटेलांना असं किंवा अजित पवारांना हे खटकलंय म्हणून आपला पत्ता कट झाला असं काही मला माहिती नाही, ते तुम्ही विचारा. जसे कालमर्यादा ठेवली 75 वर्षाच्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळात घेऊन असं काही राष्ट्रवादीने काही धोरण आखलंय का? असं काही त्यांनी ठेवलं नाही. ठेवलं असतं तर मला राज्यसभेवर जा म्हणून काय सांगितलं असतं. सांगितलं असतं घरी जा. पवारांबरोबर राहायचं नाही अशा प्रकारचा सूर कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केलेला आहे. तुमची भूमिका काय असणार आहे? ती मी सगळ्यांच्या भूमिका ऐकून घेतोय. मी तुम्हाला सांगितलं मला मतदारसंघात जायचंय. मला उद्या मी महाराष्ट्रातले लीडर्स येणार आहेत, सगळे लोक भेटणार. मग बघू. त्यावेळेला 4-6 महिन्यापूर्वी त्यावेळेला होय, त्यावेळेला माझं ऐकलं नाही. आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा. बर तेही जाऊ द्या, पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल? आणि मी त्यांना सांगितलं मी नक्कीच मला जायचं आहे, पण मला थोडे दिवस द्या. माझ्या मतदारसंघामध्ये माझी काही कामं आहे ती पूर्ण करतो. लोकांची समजूत काढून मग जाऊ. म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ, छगन भुजबळ तसा मनुष्य नाही. धन्यवाद.